नवं मैदान, नवी लढाई. मी देखील केली आहे फुल तयारी. निवडणूक लढवायला मीही उत्सुक. नगरसेवक व्हायला मीही इच्छुक. नव्या दमाचे नवे उमेदवार, नवं व्हिजन, नवे दावेदार. इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींचा विशेष कार्यक्रम. होय, मी इच्छुक. पाहत रहा PCMC न्यूजवर. नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे PCMC न्यूज. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची रणधुमाळी आता सुरू झाली आहे. हा रणसंग्राम, यामध्ये आता अनेक जण आपलं नशीब आजमावण्यासाठी सज्ज आहेत. PCMCच्या होय मी इच्छुक या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण अशा अनेक इच्छुक उमेदवारांशी संवाद साधणार आहोत आणि त्यातलेच एक इच्छुक उमेदवार आज आपल्या सोबत आहेत, जे तुमच्या सर्वांशी त्यांचे विचार मांडणार आहेत आणि संवाद साधणार आहेत. अर्थात प्रभाग क्रमांक 15 मधून इच्छुक असलेले सलीम शिकलगार आज आपल्या स्टुडिओत आलेले आहेत. सलीमजी, PCMC न्यूजतर्फे आपलं हार्दिक स्वागत. नमस्कार. सर्वप्रथम मी PCMCच्या प्रेक्षकांना सप्रेम नमस्कार करतो. सलीमजी, मुळात आत्ता म्हणजे जी काही निवडणूक लागलेली आहे तर प्रत्येक जण, प्रत्येक इच्छुक उमेदवाराला असं वाटतं की बाबा मला तिकीट मिळालं पाहिजे, मला उमेदवारी मिळाली पाहिजे आणि माझं विजन आहे आणि त्यानुसार मी तो प्रोग्राम राबवेन, ते विजन राबवेन म्हणून. तर मुळात नेमकं प्रभाग क्रमांक 15 मधून तुम्ही जी दावेदारी आत्ता केलेली आहे उमेदवारीची, तर त्या संदर्भात सांगा, तुम्ही कसे सज्ज झाला आहात? सर्वप्रथम मी प्रभाग क्रमांक 15 मधून OBC मधून भारतीय जनता पक्षाकडनं मी इच्छुक आहे. 2014 मध्ये मी अनु मोरे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षामध्ये जेव्हा प्रवेश केला, त्यानंतर प्रदेशाने, केंद्राने जितके काही कार्यक्रम दिले ते सगळे कार्यक्रम मध्ये मी सहभागी होतो. इमाने इद्वारे राबवले. आज आमच्या प्रभाग क्रमांक 15 मध्ये 52 बूथ प्रमुख आहेत, शक्ती प्रमुख आहेत, ह्यांच्याशी सगळ्यांशी संवाद आहे. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जितके काही कार्यक्रम होतात त्याच्यात वेगवेगळे असतात. मेरी माटी मेरा देश, पंडित दीनदयाल जयंती असते, सेवा सप्ताह असतो, आदरणीय पंतप्रधान यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताह असतो, श्रीराम मंदिर संकलन अभियान, अशा सगळं बरेचसे कार्यक्रमामध्ये माझा सहभाग होता. म्हणजे तुम्ही त्यामध्ये पार्टिसिपेट होता? पार्टिसिपेट. भाजपमध्ये मी फार पहिल्यापासून पार्टिसिपेट आहे आणि 2014 पासून निरंतर मी काम करतो. बरोबर. नंतर तुम्ही अगदी अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्ष झालात, भाजपचे उपाध्यक्ष देखील झालात. पण या सगळ्या ही पदं भूषवताना आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की आता प्रत्यक्षात तुम्हालाच भाजपकडून तिकीट हवं आहे म्हणून तुम्ही दावेदारी करता. बरोबर. पण तुम्हालाच लोकांनी नगरसेवक म्हणून निवडून का द्यावं? असं काय विजन आहे तुमच्याकडे की जेणेकरून लोकांनी तुम्हाला निवडून द्यावं असं तुम्हाला वाटतं? कारण असं आहे की प्रभाग क्रमांक 15 मध्ये मी 1987 पासून सेक्टर 28 मध्ये राहतो. म्हणजे प्राधिकरणामध्ये जवळजवळ मी 35 वर्षापासून वास्तव्य, 35-40 वर्षापासून. आणि प्राधिकरणातले जे आमचा जो प्रभाग आहे, वाहतूक नगरीपासून तर सर्व 24, 25, 26, 27, 28 हा सगळा, या सगळ्याचा अभ्यास आहे. या सगळ्याच्या काही समस्या आहेत. मी 2007 पासून मी समाजकारण, राजकारण करीत आहे. त्यामुळे मला असं लक्षात येतं की नगरसेवक झालो तर कदाचित माझ्या प्रभागाचे जे विकासाचे जे काही धोरणात्मक चर्चा होणारे, धोरणं ठरवली जाणारे, जे बजेट येणारे, त्यासाठी मला सभागृहात जाऊन माझ्या प्रभागातल्या नागरिकांना मला न्याय देता येईल म्हणून मला नगरसेवक व्हायचं. नक्कीच. आणि मुळात आता तुमचा म्हणजे प्रभाग क्रमांक 15 म्हटला तरी समस्या नाही आहेत असं नाही, म्हणजे कुठल्याही समस्या शिवाय असा एखादा प्रभाग आहे असं तर नाही. असं नाही. तर प्रभाग 15 मध्ये ज्या काही समस्या आहेत त्याचा तुमचा काही स्टडी झाला आहे का? त्या तुम्ही नगरसेवकानंतर कशा पद्धतीने सोडवणार आहात? उदाहरणार्थ विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत, महिलांचे सुरक्षाविषयक प्रश्न असतील, किंवा एक तुम्ही स्वतः तर इंडस्ट्रियलिस्ट आहात, काही औद्योगिक प्रश्न असतील उद्योजकांसाठीचे, त्याच्यासाठी काय तुमची नेमकी तयारी? प्रभाग क्रमांक 15 मध्ये जसं आता उद्योजकांचं आणि व्यापाऱ्यांचा जर विषय घेतला तर तो खरं तर प्रभागाचा विषय नाही आहे, परंतु GSTचा एक विषय आहे आणि तो केंद्राकडनं आता GSTचा टेरिफ कमी झालेला आहे. परंतु GSTचं एक मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की GST जेव्हा महिन्याची 30 तारीख संपते त्यानंतर इमिजिएटली 20 दिवसात आम्हाला GST भरावा लागतो. 5%, 3%, 18% जे काही स्लॅब आहेत त्याप्रमाणे. परंतु आमचं एक धोरण असं आहे, आम्ही सर्व MSMEच्या माध्यमातून मी उद्योजकांना हा दिलासा द्यायचा प्रयत्न करणार आहे. आमचं पत्रव्यवहार पण चालू आहे की तुम्ही किमान उद्योजकांना 30 दिवस किंवा 45 डेजचं तुम्ही द्या, कारण आम्हाला जे पेमेंट येतं ते 45 डेज 60 डेज नंतर येतं. अच्छा. हां, तर ते एक आम्हाला आहे. अर्थात तो प्रभागाच्या महानगरपालिकेच्या पातळीवर होणार नाही, परंतु एक उद्योजक म्हणून आम्ही PMO ऑफिसवर आमच्याकडे मेल्स असतात वगैरे, आम्ही
फायनान्स मिनिस्ट्री आणि यांच्यापाशी आम्ही पत्रव्यवहार करतो आहे. राहिली गोष्ट गृहिणींची, महिलांची, तर महिलांचं एकच असतं की रोजच्या रोज कचरा गाडी यावी. ते निश्चितपणे प्रभागामध्ये व्यवस्थित काम चालू आहे. एक असं आहे की MNGL तर्फे जी काही गॅस लाईन येते त्याचं काम चालू आहे. 26 सेक्टरपर्यंत आलेलं आहे. 24, 25, 27 सेक्टरमध्ये त्यांचे काही पाईपलाईन झालेल्या आहेत आणि त्यांच्या काही परमिशन्स हे प्रशासकीय राजवट असल्यामुळे थोडासा डिले होतो आहे. परंतु कदाचित सभागृह जेव्हा एकदा सुरू होईल त्यावेळी त्या गृहिणींना तो फार मोठा दिलासा मिळणार आहे. भटक्या कुत्र्यांचा एक विषय आहे, त्यासाठी पण त्या गाड्या वगैरे येतात. परंतु त्याला मी तुम्हाला सांगितलं ना सर की कॉर्पोरेशनमध्ये प्रत्येक ह्याला पर्याय आहेत, सगळी यंत्रणा आहे. परंतु ती यंत्रणेचं एक्झिक्युशन, इम्प्लिमेंटेशन आणि त्याचा फॉलोअप हा जरा सक्रियतेनं व्हावा. बेइंग इंडस्ट्रियलिस्ट किंवा मी ISO 9000 प्रमाणे आम्ही काम करणारे आहोत. माझा स्वतःचा प्रयत्न असणार आहे की नगरसेवक झाल्यानंतर आपलं संपर्क कार्यालय हे ISO 9000 प्रमाणे असो. नागरिक जेव्हा ऑफिसमध्ये येतो तेव्हा झाड कटिंगपासून तर ड्रेनेजचा प्रॉब्लेमपासून तर पाण्याचा प्रॉब्लेमपासून जे काही त्याच्या समस्या असतील त्या समस्याला एक ठराविक दिवसाचा वेळ असायला पाहिजे, तो त्याच्यातून व्हायला पाहिजे. आणि पूर्ण प्रभागात माझं एक विजन असं आहे की तज्ज्ञांची एक समिती असावी. या तज्ज्ञांच्या समितीने प्रत्येक सेक्टरमध्ये काही तज्ज्ञ म्हणजे पाणी कनेक्शनबद्दलची एक समिती असतील, MSEBीबद्दल असेल आणि त्या तज्ज्ञाच्या समितीशी नगरसेवकाचा संवाद असायला हवा. ओके. आणखी एक आता तुमचं दुसरं जर कामाचं स्वरूप पाहिलं तर मुळातच तुम्ही सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात अग्रेसर आहात. त्या ठिकाणी खूप चांगलं काम केलेलं आहे तुम्ही. लायन्स क्लबच्या माध्यमातून तुम्ही सेक्रेटरी देखील आहात. तर अशी कोणकोणती याच्या आधी वेगवेगळी कामं केलेली आहेत जी लायन्स क्लबच्या माध्यमातून अगदी सर्वसामान्य घटकापर्यंत ती कामं पोहोचली? बघा, लायन्स क्लबचं मी 2007 पासून सभासद आहे. लायन्स क्लबचं एक ब्रीदवाक्य वी सर्व, जिथे गरज तिथे आम्ही. त्यामुळे आमचे ग्लोबल 5 कॉजेस आहेत. पर्यावरण, मी गेले 11 वर्ष सर मला अभिमान वाटतो, गेले 11 वर्ष माझा एक मित्र आहे सचिन कुलकर्णी आणि आम्ही 3 जुलैला वृक्षारोपण करतो. 50 झाडं लावतो, 100 झाडं लावतो आणि ती झाडं जगवतो. 3 जुलैलाच का? माझा वाढदिवस असतो. अच्छा. माझ्या वाढदिवसानिमित्त माझा एक मित्र आहे, आम्ही दोघं एकत्रपणे तो उपक्रम राबवतो. दुसरा डायबिटिक मुक्त अभियान. आम्ही नमस्कार महोत्सव आणि लायन्सच्या माध्यमातून, तुम्हाला तर माहिती आहे डायबिटिक ही कशी समस्या आहे, रॅली काढतो. डायबिटिक मुक्त जीवन कसं जगता येईल, डायबिटिक होऊच नाही म्हणून या पद्धतीने आम्ही काम करतो. तिसरं विजन आमचं असतं की विजन जवळजवळ आम्ही दरवर्षी आम्ही लायन्सच्या माध्यमातून किमान 2 ते 3 हजार विद्यार्थ्यांचं आणि ते खास करून मनपाच्या विद्यार्थ्यांचं आय स्क्रीनिंग वगैरे करतो. कॅटरॅक्ट असेल. मागच्याच वर्षी सर मी तुम्हाला सांगतो की मी 7.5 लाख रुपये म्हणजे 9 लाखापर्यंत मी निधी जमा केला. स्मॉल स्केलवाल्यांकडनं, कोणी 5,000 दिले, कोणी 15, आणि 9 डायलिसिस मशीन म्हणजे आमच्या क्लबकडनं 1 डायलिसिस मशीन, असे वेगवेगळ्या क्लबकडनं 9 डायलिसिस मशीन आम्ही पुण्यात लावले. जिथे जे युजेबल जे असतं ना मटेरियल, ते सुद्धा त्याचे पैसे आम्ही घेत नाही. डिस्पोजल जे म्हणतात ना पाईप्स वगैरे, त्याचंसुद्धा आम्ही पैसे घेत नाही. फक्त 30 रुपयाचं तिकीट काढायचं मेट्रोनी आणि मित्रमंडळ चौकामध्ये त्या मशीन्स लावलेल्या आहेत. बरं, आता एक अगदी महत्त्वाचा आणि शेवटचाच क्वेश्चन. मुळात तुम्ही आता ज्या पक्षाकडून उमेदवारी मागताय त्या पक्षामध्ये तुम्ही आता 2014 पासून काम करताय. साधारण 9-1 वर्ष देखील तुम्ही त्या ठिकाणी काम केलेलं आहे आणि तुम्ही चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी पदं देखील तुम्हाला मिळाले आणि त्या पद्धतीने तुम्ही काम देखील केलेलं आहे. बरोबर. पण एक आपण म्हणतो ना, म्हणजे सलीम शिकलगार म्हणजे याचा अर्थ हिंदुत्ववादी प्रखर पक्ष आणि तुम्ही इकडे मुस्लिम समाजात म्हणजे OBC कडून तुम्ही लढताय. तर कुठे असं काही जाणवलं आहे का या पक्षामध्ये की बाबा म्हणजे ते हिंदुत्ववादी आहेत आणि आपण आता या समाजाचे आहोत, तर कुठेतरी एक फ्रीडम आपल्याला कमी मिळते, किंवा तुमच्याच समाजातील काही जणांकडून कुठेतरी अरे याला कसं तिकीट मिळणार आहे बघतोच वगैरे, असं काही कुठे काही मध्ये काही होत आहे? तुम्ही चांगला प्रश्न विचारला. खरं तर सबका साथ सबका विकास ही एक पंचलाईन होती आदरणीय मोदीजीची. होती म्हणजे आहे 2000 होती. त्यानंतर सबका साथ सबका विकास सबका विश्वास ही नंतर एक्सटेंड झाली. तर त्या विषयाने मी 2014 पासून जेव्हापासून मी भाजपमध्ये आलो ना, त्यामुळे मला हा प्रश्नच येत नाही की मी मुस्लिम आहे म्हणून मी तिकीट भारतीय जनता पक्ष हा जातीभेद मानणारा पक्ष नाही आहे, ह्याचं मी मूर्तिमंत उदाहरण आहे. अन्यथा मी 2007 पासून सामाजिक कार्यात आहात. जर हिंदुत्ववादी जर प्रभाग असता किंवा काही लोकांची तशी धारणा असते तर मी कदाचित 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्ष काम केलं असतं. नंतर गप आपलं मी माझा बिझनेस सांभाळला असता. मी आज 2025पर्यंत तिकीट मागण्याच्या रेसमध्ये येतोय. याचा अर्थ असा आहे की लोकांचा पाठिंबा आहे मला. अच्छा.
पण तुमच्यासोबत तुमचे हितचिंतक पण आहेत ना, म्हणजे सलीमजींना तिकीट मिळावं असं त्यांची इच्छा. 100% माझ्याबरोबर आमचे जे सहकारी आहेत ना, त्या सहकार्याने मला इतकीची ते कधी जाणून दिले नाही की सलीम यू आर द मायनॉरिटी आणि तुम्ही इथे, हा मुस्लिम बहुल एरिया आहे म्हणून मी लढणार असं अजिबात नाही आहे. मला माहिती पण आहे की माझ्या प्रभागामध्ये मुस्लिम समाजाची किती संख्या आहे. मी माझ्या कॅलिबरवर, माझ्या इमेजवर मी सामोरं जातो आणि मला माहिती आहे की लोक माझं काम बघणार आहेत. नक्कीच. आताच सलीम शिकलगारांनी स्पष्ट केलेलं आहे की लोक माझी इमेज, माझं काम बघणार आहेत आणि पक्ष देखील माझं काम बघूनच मला उमेदवारी देईल, हा विश्वास त्यांनी या ठिकाणी व्यक्त केला आहे. सलीमजी, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला भाजपकडून उमेदवारी मिळावी, तुम्ही निवडून यावं आणि महापालिकेच्या सभागृहामध्ये तुम्ही त्या ठिकाणी प्रवेश करावा आणि तुम्ही जे विजन केलेलं आहे ते विजन प्रत्यक्षात प्रभाग क्रमांक 15 मध्ये उतरावं, अशा खूप खूप शुभेच्छा PCMC न्यूजतर्फे, सगळ्या प्रेक्षकांतर्फे तुम्हाला. धन्यवाद. थँक्यू. तर हे होतं होय मी इच्छुक. नव्या दमाचे नवे उमेदवार, नवं विजन, नवे दावेदार. असेच अनेक उमेदवार तुम्हाला या कार्यक्रमातून पाहायला मिळतील जे तुमच्याशी संवाद साधतील आणि म्हणतील होय मी इच्छुक. पाहत रहा PCMC न्यूज.